तळोदा शहरात जनता दरबारात शहरातील विविध समस्यांचा बाबतीत लोकांनी पाढा वाचला। तळोदा शहरातील नागरिकांसाठी त्यांच्या अडचणी, समस्या व प्रश्न थेट मांडण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला। अध्यक्षस्थानी राजेश पाडवी हे होते। याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, अजय परदेशी, बळीराम पाडवी, जितेंद्र सूर्यवंशी, कैलास चौधरी, दरबार पाडवी, गौरव वाणी, नारायण ठाकरे, प्रदीप शेंडे, कांतीलाल पाडवी, अनिल माळी, अनिल परदेशी, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी विक्रम जगदाडे, नितीन वसावे, गटविकास अधिकारी किरवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, वनक्षेत्रपाल सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. रोहित वसावे आदी व्यासपीठावर उपस्थित होती। जनता दरबारात वीज प्रश्न, ट्रान्सफॉर्मर, वीज पोल आदी समस्या, पुरवठा विभाग, रेशन कार्ड, महसूल विभाग, उत्पन्न दाखला, जन्म मृत्यू नोंद व दाखला संदर्भात तहसील व पालिका समन्वय दिसला नाही। आधार कार्ड संदर्भात तक्रार, पालिका आरोग्य, साफसफाई, गटारी तुडुंब सफाई बाबत तक्रार, नवीन वसाहतीत शर्मा नगर गटार रस्ते नाही, चमारी हट्टीत गटारी नाही, पाणी टंचाई आदीसह अनेक समस्या मांडण्यात संबंधित विभाग प्रमुख यांना समस्या प्रश्न सोडविण्याचे सांगितले। तळोदा शहरात एक गल्लीत गेल्या 20 वर्षांपासून पालिकाचे दुर्लक्षमुळे पथ दिवे नसल्याने, अंधार असल्याने या भागाला प्लॉट नाव पडले। यामुळे दरबारात एकच हर्ष पिकला। आमदार राजेश पाडवी यांनी 2 दिवसात सौर दिवे व वीज पोलची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले। आमदार राजेश पाडवी म्हणाले, शहरातील पाण्याच्या प्रश्नाचे लवकर समाधान करणार, घरकुल व बारगळ जहागीरदारीच्या प्रश्नावर आदिवासी विकास मंत्री यांना तळोदा दौऱ्यावर बोलावले आहे व दोघी प्रश्नाचे मार्ग काढू असे आश्वासन आमदार राजेश पाडवी यांनी दिले। सरकारच्या सर्व योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवू, गटारीचे प्रश्न लवकरच मार्गी लावू, लाईटचा प्रश्न असेल तो देखील आपण लवकरात लवकर करू असे म्हणाले। तसेच सर्व विभाग प्रमुखांनी व अधिकाऱ्यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्या, तक्रारी व प्रश्न सोडविण्याचा अहवाल 1 महिन्यात द्यावा असे शेवटी आमदार राजेश पाडवी यांनी सूचना दिल्यात। आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा।